नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, रेशन दुकानदारांसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी समोर येते. सरकारनं एक निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे रेशन दुकानदारांना मोठा फायदा होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रेशनिंग दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्यात आली आहे. मेट्रिक टनामागे 20 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याआधी प्रति मेट्रिक टनामागे 150 रुपये मिळायचे, आता 170 रुपये मिळणार आहेत. रेशनिंग दुकानदारांचं मार्जिन वाढवण्यात यावं यासाठी नोव्हेंबर 2024 पासून मागणी जोर लावून धरली जात होती. अखेर त्यावरती सरकारनं निर्णय घेतलाय. सरकारनं गेल्या वर्षी कुठलीही वाढ न केल्यानं रेशनिंग दुकानदार अडचणीमध्ये आले होते. आधार कार्डला रेशन कार्ड लिंक करण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आली होती आणि त्यातूनही रेशनधारकांना फारसे पैसे मिळत नसल्याचं समोर आलं होतं. वेळेवरती कमिशनही मिळत नसल्यानं दुकानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे वेळोवेळी पुरवठा विभागाकडे याबाबत मागणी केली जायची. अखेर त्यांच्या या मागणीकडे फडणवीस सरकारनं लक्ष दिलं असून रेशन दुकानदारांना मार्जिन वाढवून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. 20 रुपयांची वाढ आता मार्जिनमध्ये करण्यात आली असून त्याचा थेट फायदा रेशन दुकानदारांना होणार आहे. रेशनिंग दुकानदारांचं मार्जिन हे नक्की कसं काम करतं ते पहा. तर रेशन दुकानदारांना धान्य म्हणजेच गहू किंवा तांदूळ आणि इत्यादी ज्या काही वस्तू आहेत, जसं की साखर, रॉकेल असेल, हे विकल्यानंतर प्रति क्विंटल किंवा प्रति लिटरच्या हिशोबाने एक ठराविक कमिशन दिलं जातं. हे कमिशन राज्य सरकारकडनं निश्चित केलं जातं. अनेक वर्षांपासून ही कमिशन वाढवण्याची मागणी दुकानदार करत असतात आणि सरकार वेळोवेळी त्यामध्ये वाढ करत असतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मार्जिन हेच रेशन दुकानदारांचं मुख्य उत्पन्न असतं. यातूनच त्यांना त्यांच्या दुकानाचं भाडं, वीज बिल, कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर खर्च हे भागवावे लागतात. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता रेशन दुकानदारांसाठी ही खुश खबरच म्हणायला हवी. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.